नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं 23 तारखेला आपलं जीवन संपवलं। आजची तारीख आहे 29 ऑक्टोबर, तरी देखील 6 दिवस उलटून गेले, पण या महिलेनं आपलं जीवन का संपवलं याचं गूढ मात्र आजही कायम आहे। या प्रकरणी 2 जणांना अटक झाली खरी, ते पोलीस कोठडीत देखील गेले खरे, पण महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं कारण काय इथपर्यंत अजून पोलीस काही पोहोचलेले नाहीत। कुटुंबाने तर ही आत्महत्या नसून हत्याच आहे असा आरोप केलाय। विशेष म्हणजे काल जो पीएम रिपोर्ट आला, ज्याला आपण शवविच्छेदन अहवाल म्हणतो, पोस्टमार्टम रिपोर्ट, त्यामध्ये देखील या महिला डॉक्टरनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं नोंदवण्यात आलेलं आहे। तिच्या शरीरावर कुठेही जखमा किंवा व्रण आढळून आलेले नाहीत। आता हे आत्महत्या केल्याचं जरी समोर येत असलं तरी देखील तिला आत्महत्या का करावी लागली, तिच्यावर आत्महत्या करण्याचा कुणाचा दबाव होता का, तिला आत्महत्येस प्रवृत्त कुणी केलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही अनुत्तरित आहेत। प्रश्न हा आहे की या सगळ्या प्रकारांमध्ये मुळातच ही महिला हॉटेलवर का गेली असा प्रश्न उपस्थित होत होता, आणि मग हॉटेलमध्ये गेल्यानंतर म्हणजे चेक इन केल्यापासून ते तिचा मृतदेह मिळेपर्यंत काय घडलं या संदर्भात देखील तपासाची दिशा किंवा तपासाची चक्र फिरत होती। आणि त्याच अनुषंगानं आज फलटणमधील हॉटेल मधुदीपचे मालक रणजितसिंह दिलीपसिंह भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या महिलेनं चेक इन केल्यापासून ते तिची डेड बॉडी मिळेपर्यंत काय घडलं हा घटनाक्रमच पत्रकार परिषदेत मांडला। माझा आजचं लाईव्हच आहे, हॉटेल मधुदीप, रूम नंबर 114, महिला डॉक्टर सोबत काय घडलं पहा संपूर्ण इनसाइड स्टोरी। आता नेमकं या महिलेनं चेक इन कधी केलं आणि चेक इन करताना काही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे का, तर आहे। हॉटेल मधुदीप मधून पोलिसांनी तब्बल 17 तासांचा सीसीटीव्ही डीव्हीआरच तपासासाठी घेतलाय। त्यामधलं हे फुटेज आहे, काही सेकंदाचा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये महिला डॉक्टरनं कधी चेक इन केलं आणि कसं केलं याची काही माहिती आहे। त्यामुळे पहिल्यांदा आपण हा व्हिडिओ पाहूयात आणि मग याच्यावर सविस्तर बोलूयात। आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिलाय तो त्या महिला डॉक्टरनं हॉटेलमध्ये कधी आणि कसं चेक इन केलं याची माहिती दर्शवणार आहे। रणजितसिंह दिलीपसिंह भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मग तिनं चेक इन केल्यापासून ती तिची डेड बॉडी मिळेपर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला। आता त्यावरच आपण प्रकाश टाकणार आहोत, म्हणजे आपल्या लक्षात येईल। तुम्ही जी सेकंड विंडो आहे त्यामध्ये सगळा घटनाक्रम या ठिकाणी आम्ही मांडलेला आहे। त्यातलं एक एक वाक्य तुम्ही वाचू शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की यानंतर काय झालं, यानंतर काय झालं हे अगदी सेकंड विंडोमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला त्या ओळ्यांमध्ये वाचता येईल। आता
नेमकं काय घडलं? 23 ऑक्टोबर भाऊबीजेचा दिवस, अर्थात म्हणजेच 22 ऑक्टोबरची रात्रीचे 1:30 वाजले होते आणि म्हणजेच 23 तारखेची पहाट म्हणू आपण, पहाट पण म्हणता येणार नाही, पण 22 ची रात्र पण 23 तारीख 12 वाजल्यानंतर सुरू झालेली आहे, म्हणजे 23 तारीख हे आपण या ठिकाणी ग्राह्य धरूयात. आता झालं असं की बरोबर 1:22 MH23 या पासिंगची एक ॲक्टिवा गेट समोर उभी राहिली. अर्थातच ही ॲक्टिवा त्या महिला डॉक्टरची होती. ती महिला डॉक्टर त्या गेटच्या आत असलेल्या वॉचमनशी बोलू लागली. ती काय म्हणाली की मला बारामतीला जायचंय, पण आता एवढ्या रात्री जाणं काही योग्य होणार नाही, म्हणून मी सकाळी 9:30 वाजता रूम चेकआउट करून बारामतीला निघणार आहे. म्हणजे थोडक्यात काय तर मला या हॉटेलमध्ये आत्ता या वेळेला रूम मिळावी अशी तिने विनंती केली. आता असं ऐकल्यानंतर अर्थातच त्या वॉचमननं एक माणुसकीपोटी, आणि एक महिला आहे एवढ्या रात्री अपरात्री ती कुठे जाणार, अर्थातच तिला जर आपण या ठिकाणी रूम देऊ शकलो नाही तर इतर हॉटेलमध्ये तिला रूम मिळण्यासाठी ट्राय करावा लागेल, म्हणून वॉचमननं माणुसकीपोटी गेट उघडलं. तिची ॲक्टिवा स्वतःहून गेटच्या आत घेतली, ती लावली आणि त्यांना रिसेप्शन काउंटर पर्यंत घेऊन गेला. तुम्ही जो CCTV फुटेज पाहिलं त्यामध्ये वॉचमनही आहे आणि तिथे रिसेप्शन काउंटरवर एक पुरुष व्यक्ती आहे. आता त्या ठिकाणी खरं तर लॉजिंग अँड बोर्डिंग ॲक्टनुसार जे काही रूल्स आहेत त्या रूलप्रमाणे ज्या व्यक्तीला हॉटेलमधली रूम बुक करायची आहे तिने रजिस्टरमध्ये स्वतःहून एंट्री करायची असते. त्यामुळं तिनं लागलीच त्या ठिकाणी स्वतःच्या हस्ताक्षरात आपलं नाव, आपला ॲड्रेस, त्याचबरोबर आधार कार्डवरचा नंबर हे सगळं त्या ठिकाणी लिहिलं आणि मग सही देखील केली. मी सेकंड विंडोच्या मध्ये काही तुम्हाला फुटेजेस पण दाखवतोय, जे रणजितसिंह दिलीपसिंह भोसले यांनी तिनं जे रजिस्टरमध्ये स्वतःच्या हस्ताक्षरात नाव, पत्ता, सही केलेली आहे त्याची झेरॉक्स काढली आहे, ती मी तुम्हाला दाखवलेली आहे. आणि खालून म्हणजे शेवटून दुसरी, म्हणजे सेकंड हँड आपण म्हणून खालून शेवटून दुसरी जी नोंद आहे ती तिची नोंद आहे. आता त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुळातच जे सगळे तिथले सोपस्कार पार पडले रिसेप्शन काउंटरवरचे, त्यानंतर तिला 114 रूम क्रमांक 114 देण्यात आली. आता ती स्वतःहून त्या ठिकाणी गेलेली आहे. आपण CCTV फुटेजमध्ये बघितलं तिच्यासोबत त्यावेळी कोणीही नव्हतं. ती 1:31 17व्या सेकंदाला रूमच्या दरवाजाजवळ जाऊन चावीनं दरवाजा उघडायचा प्रयत्न केलाय आणि 1:31 30व्या सेकंदाला म्हणजे 13 सेकंदांनी तिनं रूममध्ये प्रवेश केलाय. आता या ठिकाणी ती रूममध्ये गेली. रजिस्टरमध्ये अर्थातच 1:30च्या आसपास तिची एंट्री आहे. त्या रूममध्ये गेल्यानंतर काय घडलं तेही पुढचं फार महत्त्वाचं आहे. मुळात 24 तास चेकआउटची सेवा या हॉटेलमार्फत दिली जाते. त्यामुळं त्या रात्री 1:30 वाजता रूममध्ये आल्यानं स्टाफपैकी कुणीही 23 तारखेची जेव्हा सकाळ झाली, मग दुपार अगदी 11-12 वाजले तरी कुणी त्यांना डिस्टर्ब केलं नाही, कारण की रात्री आलेले आहेत, उशीर झालेला आहे, झोपले असतील म्हणून कुणी डिस्टर्ब केलं नाही. पण रात्री 12 नंतर अजूनही गेस्ट दरवाजा कसा उघडत नाहीत किंवा पाणी वगैरे मागत नाहीत, नाश्त्याची मागणी करत नाहीयेत, फोन केलेला सुद्धा रिसीव करत नाहीयेत. त्यामुळं शेवटी 12 ते 1च्या दरम्यान त्या ठिकाणी स्टाफपैकी एकानं दरवाजाची बेल वाजवली, पण तरी देखील आतून काही प्रतिसाद आला नाही. तेव्हाही असं वाटलं की
ठीक आहे, रात्री उशीर झाला असेल त्यामुळं उशिरापर्यंत झोपले असतील वगैरे, पण नंतर 2-3 तासांनी पुन्हा एकदा 3 ते 4च्या दरम्यान दरवाजाची बेल वाजवण्यात आली, पण तरीही आतून काही रिप्लाय आला नाही. आता मात्र या ठिकाणी हॉटेल मॅनेजरला थोडासा संशय आला. मग त्यानं काय केलं, त्यानं हॉटेल मालक रणजितसिंह भोसले यांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली. आता रणजितसिंह दिलीपसिंह भोसले त्या दिवशी नेमकी भाऊबीज म्हणून ते पुण्यात आले होते, त्यांच्यासोबत त्यांचे वडीलही होते. आता त्या ठिकाणी ते पुण्यात जरी आले असले तरी असा प्रकार आपल्या हॉटेलमध्ये घडतोय की एक गेस्ट रात्री 1:30 वाजता आलाय आणि आता अगदी 3-4 वाजलेत तरी देखील रूम कशी उघडत नाहीये. मग मात्र ॲज अ ओनर म्हणून त्यांच्याकडे अर्थातच एक्स्ट्रा चाव्या असतातच, पण आता रणजितसिंह भोसले होते पुण्यात आणि त्यांचं फलटणमधल्या हॉटेलमधलं त्यांचं जे ऑफिस आहे ते होतं लॉक्ड. आता ऑफिसची चावी रणजितसिंह भोसलेंकडे होती, त्यामुळे त्यांनी तिथून तात्काळ त्यांची चावी पुण्याहून फलटणच्या हॉटेल मधुदीपमध्ये पाठवली. आता तिथं ती चावी साधारण 6-6:30च्या सुमारास पोचली. मग त्या चावीनं पहिल्यांदा ऑफिस उघडण्यात आलं. मग ऑफिस उघडल्यानंतर त्या रूमची जी डुप्लिकेट चावी आहे त्या चावीनं 6:45 म्हणजे 23 ऑक्टोबरला सायंकाळी 6:45 ही रूम उघडली गेली. ही रूम उघडते वेळी मोबाईलमधून शूट देखील करण्यात आलं. त्यावेळी मॅनेजर, वॉचमन आणि इतर कर्मचारी देखील उपस्थित होते. आता रूम उघडता क्षणी त्या महिला डॉक्टरनं ओढणीच्या साह्यानं पंख्याला टांगून गळफास घेतल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्यावर तात्काळ दरवाजा बंद करण्यात आला आणि इमिजिएटली हॉटेल मॅनेजरनं पोलीस ठाण्यामध्ये संपर्क साधून असं घडलेलं आहे या बाबतीत फोन केला. आता त्यानंतर पोलीस आले. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये मुळात असा कोणताही रूल नाहीये की रात्री 12 नंतर रूम द्यायची नाही. त्यामुळे एक माणुसकी म्हणून, आणि त्या महिला आहेत, शिवाय वय वर्ष 18 त्यांचं पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे त्यांना ती रूम देण्यात आली असा खुलासा देखील रणजितसिंह भोसले यांनी केलाय. आता स्टाफच्या म्हणण्यानुसार जेव्हा 1:30च्या सुमारास त्या ठिकाणी आल्या, तर स्टाफच्या म्हणण्यानुसार म्हणजे 2च ना, त्यावेळी हजर कोण होतं? मुळातच तो रिसेप्शन काउंटरवरची ती व्यक्ती आणि वॉचमन यांच्या म्हणण्यानुसार त्या थोड्या फ्रस्ट्रेट दिसत होत्या, चेहरा थोडा पडलेला होता आणि बॉडी लँग्वेजवरून तसं जाणवत होतं असं त्यांचं म्हणणं पडलं. आता कालच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या बाबतीत काही सवाल केले होते. त्यामध्ये फलटणमध्ये त्या भाड्यानं भले असल्या तरी त्यांचं घर असताना एवढ्या रात्री त्या हॉटेलमध्ये राहायला का गेल्या? आता हा प्रश्न, हा पोलीस तपासाचा भाग आहे. पण या ठिकाणी रणजितसिंह भोसले त्यांच्या वडिलांनी अशी माहिती दिली की मुळातच रूम नाकारण्याचा आम्हाला अधिकार नाहीये, मग तो पुरुष असो वा महिला. गेल्या 32 वर्षांमध्ये असा प्रसंग या हॉटेलमध्ये कधीही घडलेला नाहीये. आता आणखी काही सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केले होते की महिलेला रात्री अपरात्री रूम का देण्यात आली? तर या दोघांनी असा खुलासा केला, बाप लेकांनी, की महिला ही 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे, त्यामुळे त्या सज्ञान होत्या. मग अशा परिस्थितीत एकटी असो वा दुकटी आम्हाला नियमाप्रमाणे रूम देणं बंधनकारक आहे, म्हणून त्यांना रूम द्यावी लागली. आता त्याच दोघांनी सांगितल्यानुसार आणि पोलीस तपासात असं पुढे आलंय की या महिला डॉक्टरचा शेवटचा कॉल हा 23 तारखेला म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी सकाळी 9:30 वाजता झाला आणि तो झाला ती ज्या घरात राहत होती त्या घर मालकाच्या घर मालकिणीला, म्हणजे बनकर, ज्या प्रशांत बनकरची आई आहेत त्यांना. अर्थात रजिस्टरमध्ये एंट्री जी आहे मी तुम्हाला आता याच्यात दाखवली आहे, पण ती शेवटची दुसरी एंट्री आहे. त्यात स्वतःचा ॲड्रेस आहे, स्वतःची सही आहे, स्वतः रजिस्टर त्यांनी भरलंय. त्या रजिस्टर भरले त्याचं जी काही कॉपी आहे, झेरॉक्स कॉपी, ती देखील रणजितसिंह
भोसले यांनी दाखवली, शिवाय आधार कार्ड ज्याची झेरॉक्स हॉटेल रिसेप्शन काउंटरवर काढण्यात आली होती ती देखील त्यांनी दाखवली. ओव्हरऑल 17 तासांचा DVR शिवाय महिनाभराचे रेकॉर्ड्स पोलिसांना हॉटेल मॅनेजमेंटने दिलेले आहेत. आणि या दरम्यान जे काही 17 तासांचं CCTV फुटेज आहे त्यामध्ये त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या रूममध्ये कुणी आलंय गेलंय असं कुठेही आढळून आलेलं नाहीये. आता त्या आत गेल्यावर त्यांनी परत दरवाजाच उघडला नाही, म्हणजे रात्री 1:31 त्यांनी जो दरवाजा उघडला, स्वतः चावी लावून रूम नंबर 114चा दरवाजा बंद केला, त्यानंतर तो दरवाजा उघडला गेला सायंकाळी 6:45 वाजता डुप्लिकेट चावीनं. आता या सगळ्या प्रकरणावर खरं तर सवाल बरेच आहेत आणि ते उपस्थित होत आहेत. हे झालं हॉटेल मधुदीप मध्ये रूम नंबर 114 मध्ये 23 ऑक्टोबरच्या पहाटे 1:30 वाजल्यापासून ते रात्री सायंकाळी 6:45 पर्यंत काय घडलं. आता ही महिला हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी काय घडलं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं होतं की लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अर्थातच त्या घरमालक जे आहेत त्यांच्या घराशी त्यांचे चांगले संबंध होते, आईशी, बहिणीशी, वडील वगैरे सगळे परिचयाचे होते, कुटुंबाशी चांगले संबंध होते, चांगले रिलेशन्स होते. त्यामुळं त्यांच्यासोबतच लक्ष्मी पूजनाचा दिवस त्यांनी साजरा केला, काही फोटो वगैरे काढले आणि त्यात वाद झाला आणि मग त्या तिथून निघून गेल्या. आता मुळात लक्ष्मी पूजन 21 तारखेला होतं, 21 ऑक्टोबर, दिवाळी पाडवा 22 तारखेला होता आणि यांनी हॉटेलमध्ये रूम चेक इन केली आहे ती 23 तारखेला, म्हणजे 22ला रात्री 1:30 वाजता. मग आता प्रश्न असा उपस्थित होतो की 22 तारखेच्या रात्री 1:30 वाजेपर्यंत म्हणजेच कुठून जो बनकरांच्या घरांमध्ये वाद झाला आणि तिथून ते घर सोडलं, तिथून ते त्या हॉटेलमध्ये रात्री 1:30 वाजता जाईपर्यंत त्या कुठे होत्या, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, हा अत्यंत महत्त्वाचा सवाल आहे. या दरम्यान असंही सांगण्यात होतं की त्या पूर्वी जिथं भाडेकरू म्हणून राहायच्या त्या ठिकाणी गेल्या, तिथं काहीतरी त्यांनी जेवण वगैरे केलं. त्याच दरम्यान त्यांना बनकर ची जी आई आहे त्यांचा फोन देखील आला होता आणि कुठे आहे तुम्ही, काय जेवायचं वगैरे का नाही, कधी घरी येणार आहे. त्यावेळी महिला डॉक्टरनं सांगितलं की नाही जेवण वगैरे झालंय, मी आता इथूनच ड्युटीवर जाणार आहे. पण त्या ड्युटीवर गेल्याच नाहीत ना, त्याच रात्री 1:30 वाजता हॉटेल मधुदीप मध्ये चेक इन करतायत. त्यामुळे आता प्रश्न हाच उरतोय की ज्या घरात त्या बनकरांच्या घरात त्या राहत होत्या त्यांनी तो फोन केलाय असं जर आपण गृहीत धरलं, मग त्यानंतर त्या ड्युटीवर गेल्यात असं बनकरांना वाटलं का, मग नंतर त्यावेळी त्यांनी आणखी माहिती काढली की नेमकी कुठे गेल्यात, याची देखील काही कुठे नोंद नाहीये. आता हॉटेलमध्ये रात्री 1:30 ते 23 ऑक्टोबरच्या सायंकाळच्या 6:45 पर्यंत तिचं वास्तव्य होतं. पण तिचा शेवटचा कॉल 23ला सकाळी 9:30 वाजता बनकर घरमालकीनेला झाला होता. त्यामुळं या दरम्यान त्यांचं नेमकं काय संभाषण झालं हे देखील अजून पुढे आलेलं नाहीये. आणि 9:30 नंतर म्हणजे 9:30ला त्यांचा शेवटचा कॉल झाला, याचा अर्थ 9:30 पर्यंत त्या व्यवस्थित होत्या. नंतर रूम उघडल्यावर कळालं की 6:45 वाजता कळालं, रूम उघडल्यानंतर, अर्थात 9:30 ते 7:45च्या दरम्यान त्यांनी स्वतःचं जीवन संपवलंय, हे याच्यातून पुढे येतंय. आता खरं तर या ठिकाणी एक प्रश्न आणखी एक असा पडतो की 6:45 नंतर पोलीस आले, पंचनामा, तपास या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि त्या 7च्या दरम्यान त्यांच्या बहिणीनं, महिला डॉक्टरनं तिच्या मोबाईलवर फोन केला. आता तो फोन उचलला गेला पोलिसांकडून. त्यावेळी
तिच्या बहिणीला असं वाटलं की कदाचित माझ्या बहिणीचा मोबाईल चोरीला गेलेला आहे म्हणून, पण मुळात पोलिसांनी सांगितलं की तो मोबाईल म्हणजे मी बोलतोय आणि तुमच्या बहिणीनं असं असं केलेलं आहे. आता तिकडून त्या दरम्यान ऑलरेडी बीडवरून या महिला डॉक्टरचे नातेवाईक निघालेले होते आणि जे पहाटे 3 वाजता म्हणजे आता 24च्या पहाटे 3 वाजता ते फलटणच्या त्या ठिकाणी पोहोचले. आता पोलिसांच्या म्हणण्यानुसार दरवाजा उघडून पाहिल्यानंतर तिनं गळफास घेतल्याचं निदर्शनास आलं. ती वेळ होती 6:45. पण तिच्या बहिणीच्या म्हणण्यानुसार मी 7 वाजता फोन केला तेव्हा फोन उचलला गेला, पण तो तिनं नाही पोलिसांनी उचलला. मग रात्री 11:06 तिच्या बहिणीनं जे काही स्टेटस ठेवलं असेल व्हॉट्सअपवर ते या महिला डॉक्टरच्या मोबाईलवरून रात्री 11:06 कसं काय लाईक केलं गेलं? कारण की पोलिसांनी तर मोबाईल सील केलाय. 6:45 म्हणजे 6:45लाच त्यांनी आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलंय. मग रात्री 11:06 या महिला डॉक्टरच्या मोबाईलवरून तिच्या बहिणीने ठेवलेलं स्टेटस कसं काय लाईक होऊ शकतं हा प्रश्न या ठिकाणी पडलाय. आता आणखी काही सवाल आहेत. खरं तर भांडण झाल्यानंतर बनकरांच्या घरातून हॉटेलवर जाईपर्यंत त्या नेमक्या कुठे गेल्या होत्या? बारामतीला जायचंय पण उशीर झालाय असं त्यांनी वॉचमनला काय सांगितलं? त्यांना खरंच बारामतीला जायचं होतं का हॉटेलमध्ये रूम मिळावी यासाठी त्यांनी ते कारण पुढे केलं? शेवटचा कॉल घरमालकिणीला केला होता. मग सकाळी 9:30 वाजता जो कॉल झाला त्या दरम्यान घरमालकीण आणि या महिला डॉक्टरचं नेमकं बोलणं काय झालं? त्यांचा जर मृत्यू अगोदरच झालेला आहे तर मग पोलिसांनी तिचा मोबाईल सीलही केला होता. मग रात्री 11:06 तिच्या मोबाईलवरून बहिणीचं स्टेटस कोणी लाईक केलं? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तिच्या सोबत काय होतं? तर या ठिकाणी जेव्हा त्यांनी रूममध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांच्या एका हातात मोबाईल होता, खांद्यावर बॅग होती आणि दुसऱ्या हातात ओढणी होती आणि जीन्स आणि टॉप घालून त्यांनी हॉटेलच्या रिसेप्शनवर एंट्री केली होती. हे सगळं सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहे. मग या ठिकाणी त्यांनी जी डाव्या तळ हातावर जी काही नोट लिहिलेली आहे आत्महत्या करण्यापूर्वी ती पेनाने लिहिली आहे तर स्पष्ट दिसतंय. तो पेन पोलिसांना पंचनाम्यात आढळलाय का? आता हे एवढे सगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आता राहिला प्रश्न त्या बदमाश फौजदार गोपाल बदनेचा, जो आधी फलटणला ही गोष्ट कानावर आली की महिला डॉक्टरना असं असं केलंय, यांनी पहिले फलटण सोडलं, पंढरपूर गाठलं, मग सोलापूर गाठलं, मग थेट बीडला घरी गेला आणि मग तिथून पोलिसांना पुन्हा शरणही आला, तेही आपल्या फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात. गुन्हा दाखल आहे फलटण शहर पोलीस ठाण्यात. अर्थात त्या ठिकाणी त्याला मग काही बराच वेळ थांबवण्यात आलं. मग मेडिकल करण्यावेळी शहर पोलिसांच्या माध्यमातून जेव्हा त्याला बाहेर काढलं तेव्हा माध्यमांना हात जोडून मी प्रामाणिक आहे, मी काही केलेलं नाहीये, पोलिसांवर पोलीस यंत्रणेवर माझा विश्वास आहे, न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास वगैरे बरंच काही झालं. नंतर त्याला हजर करण्यात आलं न्यायालयामध्ये आणि 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली, म्हणजे उद्यापर्यंत पोलीस कोठडी. पण या पठ्ठ्यानं शरण येण्यापूर्वी आपला फोनच लपवला होता. पण आता एक न्यूज अशी हाती आली आहे की त्याच्या नातेवाईकांनीच पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्याचा मोबाईल जमा केलेला आहे. त्यामुळं आता तपासाला खऱ्या अर्थानं गती येईल आणि त्याचा तिच्याशी काही संवाद झालाय का हेही उघड होईल. पण मोबाईल जो जमा केलाय हा जो शरण आला तेव्हा त्यानं मोबाईल लपून ठेवला होता. त्यानंतर आता मध्ये जवळपास 2 दिवस गेलेत. मग आता त्याच्या मोबाईलमध्ये जे काही कॉल डिटेल्स असतील, सीडीआर्स असतील, चॅटिंग असेल,
ते सगळे पुरावे नष्ट केले असतील किंवा नसतील कशावरून? आणखी तो तर मोबाईल नातेवाईकांनी जमा केलाय. मग त्या मोबाईलमध्ये जे काही CDR किंवा कॉल्स आपण ज्याला म्हणतो, कॉल डिटेल रेकॉर्ड्स, चॅटिंग, हे सगळं डिलीटही केलं असेल, पुरावे नष्ट केले असतील. कारण की 2 दिवस फोन तर त्याच्यासोबतच नव्हता. तुम्हाला आठवत असेल संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विष्णू चाटेनं देखील वाल्मिक कराड याच विष्णू चाटेच्या मोबाईलवरून अवादा कंपनीच्या सुनील केंदू शिंदे यांच्याशी बोलला होता. त्या विष्णू चाटेनं वाल्मिक कराड सोबत फिरताना आपला मोबाईलच गायब केला. बराच वेळ शोधला तो, पोलिसांनी बऱ्याच ठिकाणी शोधला, शेवटी तो काही सापडला नाही. शेवटी त्याच्यावर BNS कलम 238 प्रमाणे एक्स्ट्रा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे खरं तर या ठिकाणी या गोपाल बदनेनं ही बदमाशी केली आहे का? म्हणजे मोबाईल घरी ठेवून आता नातेवाईकांना मिळाला म्हणजे ऑलरेडी कोणाला तरी तो माहिती आहे. मग हा मोबाईल जर त्यांनी त्यांच्या हाती सुपूर्द केला असेल तर कशावरून त्यानं त्या मोबाईल मधले पुरावे नष्ट केले नसतील? त्यामुळे आता तपासासाठी पोलिसांपुढे एक मोठं आव्हानच उभं राहिलंय. आता या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय घडणार आहे? कारण की गुंतागुंत इतकी वाढत चालली आहे. PM रिपोर्ट तर समोर आलाय, आत्महत्या केल्याचं कारण समोर आलंय, पण आत्महत्या का केली, कुणी दबाव टाकला, या सगळ्या गोष्टींचा तपास व्यवस्थित व्हायला पाहिजे. आणि तो तपास निश्चितपणे या ठिकाणी पोलीस करतीलच. पुरावे डिलीट केले असतील असं या ठिकाणी फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात डॉक्टरचे व्हॉट्सअप चॅट डिलीट झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. पण याबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मात्र मिळालेले सर्व डिजिटल एव्हिडन्सेस आम्ही सायबर टीम मार्फत तपासायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शिवाय डॉक्टरची वैयक्तिक असलेली माहिती जी काही डायरी आहे ती देखील असं काहीही सापडलेलं नाही असं स्पष्टीकरण देखील तुषार दोशी यांना द्यावं लागलेलं आहे. एकंदरीत जो निलंबित PSI गोपाल बदने त्याच्या अडचणीत मात्र आता वाढ झाली आहे. कारण त्यानं लपवलेला फोन मात्र आता पोलिसांकडे जमा करण्यात आला आहे. त्यामुळं या त्याच्या फोनमधून आता काय बाहेर येणार आहे यावर खरं म्हणजे या केसमधला आणखी एक धागा उलगडला जाणार आहे. त्यामुळं हॉटेल मधुदीप मध्ये नेमकं काय घडलं होतं याची सगळी इनसाइड स्टोरी मी आता तुम्हाला सांगितली आहे. अर्थात या प्रकरणात जशा अपडेट्स येतील त्या घेऊन मी तुमच्या समोर येईनच. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.